नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयूरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचं वातावरण खूपच छान आहे, त्यामुळे माझ्या बहिणीने आज झणझणीत मसाले भात आणि त्यासोबत गरमागरम कढी बनवायचं ठरवलं. हे दोन्ही एकत्र खायला खूपच स्वादिष्ट लागतात. चला तर मग माझ्या बहिणीच्या हातचा हा स्वादिष्ट बेत कसा तयार होतो ते पाहूया. आजचा भात ती कुकरमध्ये करत आहे. तर सर्वात आधी तेल टाकलं, त्यानंतर मोहरी, तेजपान, जिरं आणि सर्व प्रकारचे खडे मसाले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले कमी जास्तही करू शकता आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. त्याचनंतर कांदा टाकून घेतला फोडणीसाठी. कढीपत्ता चांगलं होऊ द्यायचं, कांदा चांगला परतवायचा. त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट करून ठेवली आहे तिने, तर ती घातली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्तही करू शकता. इथे 2 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट घातली आहे तिने. मसाले भातात आपल्या आवडीनुसार भाज्या आपण यात घालू शकतो. तर सर्वात आधी काल रात्री आम्ही वाटाणे भिजू घातले होते, तर ते वाटाणे इथे टाकत आहे. हे पांढरे वाटाणे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवे वाटाण्याचाही उपयोग करू शकता. भाज्यांमध्ये इथे घालत आहे ती फुलगोबी, बटाटे आणि शिमला मिरची. तर यात आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकतो, जसं की गाजर. कुणाकुणाला यामध्ये सोयाबीनच्या वड्याही फार आवडतात, तर तुम्ही तेही घालू शकता. आवडीनुसार आपण ज्या ज्या भाज्या घालू त्या चालतात आणि टेस्टी बनतो तसाही भात. सर्व भाज्या टाकून झाल्या की एकदा पुन्हा परतवून घ्यायचं आणि थोड्या वेळ थांबायचं. यात आम्ही वाटाणे सोबतच पोपटीचे दाणे पण घातले होते. तुमच्याकडे जर दाणे कुठल्याच प्रकारचे दाणे नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचाही उपयोग करू शकता. शेंगदाणे घालून पण भात खूप उत्तम लागतो. भाज्या 5 मिनिट अशाच परतून घ्यायच्या आणि 5 मिनिट त्यांना शिजू द्यायचं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण यात टमाटर घालणार आहोत. टमाटर तुम्ही तुमच्या तांदूळच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, 2-3 असं. आता आपण यात घालणार आहोत सर्व मसाले, सुखे मसाले. तर त्यात सर्वात आधी आपण हळद, तिखट, गरम मसाला आणि धनी पावडर घालून घेणार आहोत. तर तिखट हे एकदम म्हणजे बघून टाकायचं, कारण याआधी आपण हिरव्या मिरच्याची पेस्ट घातली आहे यात. तर तुम्हाला पाहिजे तसं टाकायचं किंवा नाही टाकलं तरी चालतं.
सुखे मसाले टाकून झाल्यावर पुन्हा एकदा परतवायचं आणि त्यानंतर तांदूळ घालायचे. तांदूळ आधी स्वच्छ धुवून घ्यायचे. संपूर्ण तांदूळ घालून झाल्यावर पुन्हा एकदा परतवून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे सगळं तांदूळला मसाला लागला पाहिजे असं. नंतर पाणी घालायचं. तर पाण्याचं प्रमाण जसं इथे हा 6 वाटी भात आहे तर त्यामध्ये मी 3-3.5 ग्लास पाणी घालत आहे. म्हणजे जितके आपले तांदूळ असणार त्याच्या दुप्पट पाणी घालायचं असतं. शेवटी सांबार घालायचा आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं. 1 शिटी होऊ द्यायची. साधारण एका शिटीत भात हा पूर्णपणे शिजून जातो. 2 शिट्या केल्या की भात लागण्याची जास्त शक्यता असते, म्हणून एका शिटीत भात होऊन जातो. शिटी झाल्यानंतर लगेच झाकण उघडायचं नाही. 10 ते 15 मिनटं वाफेत चांगला भात मुरू द्यायचा आणि कुकरमध्ये केल्यामुळे सर्व मसाला एक साईडला येतो, त्यामुळे सर्व भात आधी चांगला मिक्स करून घ्यायचा. तर माझ्या बहिणीच्या हातचा मसाले भात अगदी मस्त तयार झाला आहे. दिसायलाही खूप छान आणि खायला तर आणखीनच स्वादिष्ट. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच घरगुती रेसिपी आणि व्लॉगसाठी हाऊस ऑफ मयुरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.